वेलकम टू ऑल. सगळ्यात पहिल्यांदा व्यवस्थितपणे हा आपला जो पीवायक्यू आहे तो पीवायक्यू बरोबर बघा. भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे, याचा आन्सर रिटेल बँकिंग होतं. बरोबर नाही का? आणि जेव्हा हा प्रश्न आला होता 2023 मध्ये, तेव्हा कुठल्याही संदर्भ पुस्तकामध्ये हा टॉपिक कव्हर केलेला नव्हता. त्यानंतर तो कव्हर झाला हे तुम्हालाही माहिती आहे, अख्ख्या गावाला माहिती आहे. आता बघा, याचा आन्सर रिटेल बँकिंग होतं. रिटेल बँकिंग म्हणजे काय? या तिघांचा समावेश रिटेलमध्ये होतो म्हणून रिटेल बँकिंग असं म्हणतात. पण तुम्हाला एक ऑप्शन कडे बघा, म्युच्युअल फंड. बरोबर, म्हणजे एक्झामिनरच्या डोक्यामध्ये म्युच्युअल फंड हा पर्याय आहे. ओके, नंबर एक. थोडं 2 मिनिटं अजून थांबा. एक वेळा या पीवायक्यू कडे चला. 2025चा आपला लेटेस्ट पीवायक्यू आहे की ज्याचा संदर्भ हा कुठल्याही संदर्भ पुस्तकामध्ये हा नव्हता. आणि यात कुठेही सांगायला आपली ती एमपीसीची संस्कृती आहे की आता हा टॉपिक जे अपडेट पुस्तक येणार त्यामध्ये कव्हर होऊन येणार. नवीन पोराला वाटणार याच्यातून प्रश्न आलेले आहे, पण तेव्हा आयोग त्यामधून प्रश्न विचारणं बंद करणार. प्रश्न होता की महाराष्ट्रामध्ये एकूण स्टार्टअपचा हिस्सा किती आहे? चांगले इथं गार झाले, पण तुम्हाला माहित असेल याचा सोर्स हा पीआयबी पण होता, याचा सोर्स हा इंडियन एक्सप्रेस पण होता. आणि हा प्रश्न आपल्यामधनं होता हे मला सांगायला पण काही वाटत नाही. एक वेळा माझं पेपर नंतरचं अनालिसिस बघून घ्या. मला सांगायचं काय इथं की प्रश्न यायच्या आधी जर थोडं फडफड केलं आणि जर आता समजा आयोगानं हा प्रश्न विचारला, बरोबर, कोणता प्रश्न, की देशातील म्युच्युअल फंड गुंतवणुकीपैकी महाराष्ट्राचा वाटा साधारणपणे किती आहे? तू कितीही लॉजिक ट्रिक लावलं तरी याचा आन्सर जोपर्यंत तुला लागत नाही तोपर्यंत मिळत नाही. आणि ट्रिक त्याला म्हणत नाही, त्याला तुक्का म्हणतात. जर लागला तर तुक्का, नाहीतर गेला. मग माझं म्हणणं काय, आधीच आपण अभ्यास करून घेऊ ना, इन्फॉर्मेशनच्या सहाय्यानंच आपण कट ऑफ 65 पार घेऊन जाऊ ना आपण. याचं उत्तर आहे 40%. आणि याचा सोर्स त्याला काय म्हणतात की हे आजची न्यूज आहे. म्युच्युअल फंडामध्ये महाराष्ट्र अव्वल, देशातील एकूण गुंतवणुकीपैकी 40% वाटा हा महाराष्ट्र राज्याचा. आणि कुठेही न्यूज आज कव्हर झालेली नाही. आणि 100% सांगतो हे तुम्ही वाचली पण नसेल. मग न्यूज नाही वाचली, पेपरमध्ये आली, आल्यानंतर फरफड करण्यात काही अर्थ नाही आहे. विषय कळली इथपर्यंत? यामध्ये बघा काय म्हटलं गेला. आता म्युच्युअल फंड बघा विषय काय असतो. म्युच्युअल फंड म्हणजे काय? समजा उदाहरणार्थ एखादी व्यक्ती आहे ज्याला म्युच्युअल फंडचं नाही कळत, म्हणजे आपल्या शेअर मार्केटचं नाही कळत, तर एक अशी कंपनी तयार होते, ज्याचं नाव मी देऊन टाकतो एसबीआय. एक कंपनी आहे समजा, एसबीआय म्युच्युअल फंड नावाची कंपनी तयार होते. सर्वसामान्यांकडनं ती पैसा गोळा करते, म्हणजे आपण त्याच्यामध्ये गुंतवणूक करतो. आणि ही एसबीआय नंतर स्टॉक मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये तो पैसा लावते. जो प्रॉफिट आला त्याचा भाग हा तुम्हाला देऊन टाकते, बरोबर, आणि स्वतः काही चार्ज घेते. समजली इथपर्यंत? याला म्हणतात म्युच्युअल फंड. म्युच्युअल म्हणजे दोघांच्या मधातला, बरोबर नाही का? असा फंड तयार करायचा आणि हा गुंतवायचा. आता प्रॉब्लेम काय होते इथं, म्युच्युअल फंडची गरज का बरं पडते? कंपन्या का तयार झाल्या? कारण लोकांना स्वतः इन्व्हेस्टमेंट करता येत नाही, त्यांना नॉलेज नसते, एक्सेट्रा एक्सेट्रा, वेळ नसतो. या कारणामुळे अशा अनेक एसबीआय म्युच्युअल फंड, आयसीआयसीआय म्युच्युअल फंड, अशा अनेक म्युच्युअल फंड, एंजल म्युच्युअल फंड, अशा कंपन्या आहेत. यामध्ये लक्षात ठेवायचं की एकूण इथं बघा मी नेक्स्ट मध्ये चांगलं कव्हर केलेलं आहे. एकूण बघा, म्हणजे जेवढं म्युच्युअल फंड हे केल्या गेलं त्या एकूण संपत्तीपैकी 80,23,379 कोटी रुपये आहे. त्यातील 32 लाख रुपये हे एकट्या महाराष्ट्रातून आलेले आहे. म्हणजे ते किती होते? 40% हे टोटल इन्व्हेस्टमेंटच्या होते. आणि त्यामध्ये जे आपलं पुणे आहे, हे पुणे 4थ्या क्रमांकावर आहे. नंबर 1 वर मुंबई आहे. त्यानंतर बेंगलुरू म्हणजे त्याचा क्रमांक लागतो. मी नोट्समध्ये कव्हर करून देतो चारही कोणती राज्य आहे तर. नोट्स तुम्हाला या सोबतच मिळून जाईल. हे प्रो बॅचचं लेक्चर आहे बरं का आपलं. प्रो बॅच म्हणजे काय तर बॅचची बॅच. एक वेळा तुम्ही इकॉनॉमी बॅच करून टाकली, माझ्याकडनं केली, किंवा आणखी कुठूनही करून टाकली, किंवा इंटिग्रेट बॅच मधून इकॉनॉमी केली. पण पुढे काय, कारण इकॉनॉमी, पॉलिटी आणि जॉग्राफी हे 3 सब्जेक्ट असे आहे ज्याला ऑक्सिजन द्यावं लागते बरं का. हे अशासाठी 15 पैकी त्याला काय म्हणतात की 7 प्रश्न हे संदर्भ पुस्तक कव्हर करतात. पण जे संदर्भ पुस्तक कव्हर करून आले ते अख्खा महाराष्ट्र कव्हर करून आला. आणि आपण स्पर्धा परीक्षा देतो, आपण परीक्षा देत नाही. त्या या वरच्या 7 मार्कासाठी ही बॅचची बॅच आहे. लवकरच लॉन्च होईल, काळजी करू नका. फक्त डेमो लेक्चर बघून घ्या त्याचे. तर त्यामध्ये 4थं शहर हे कोणतं आहे? आपलं पुणे आहे. नंबर 1 वर कोण आहे? आपलं मुंबई आहे. इथं बघा एक आकडा बघा किती सुंदर दिलेला आहे की राज्याचा देशाच्या जीडीपी मध्ये वाटा
हा 13.7% आहे. बरोबर. जर हा आकडा तुला माहित नसेल ना, जर विचारला सिंपल, जर तो विचारू शकते 24-25 मध्ये जीडीपीचा वृद्धी दर हा किती राहू शकतो, होता ना 25चा प्रश्न PYQ. तर मग देशाच्या जीडीपी मध्ये राज्याचं प्रमाण हे किती आहे, तर 13.7% हे प्रमाण आहे. जर हे आकडा तुला माहित असेल तर बॅच लावायची गरज नाही, जर माहित नसेल तर ताबडतोब बॅचला जॉईन करून घे. ठीक आहे इथपर्यंत. आता म्युच्युअल फंड म्हणजे काय समजलं, आकडेवारी आली लक्षात, सगळं आलं लक्षात. मी हे डबल काबर घेऊन राहिलो माहितीये का, शिकवण्यासोबत सोबत तुमचं काउन्सिलिंग. एक वेळा बॅच सुरू झाली आपली की नंतर फक्त शिकवणं राहील, पण पहिले माइंडसेट करणं गरजेचं आहे, कारण ही महाराष्ट्रातली पहिली या प्रकारची बॅच आहे. आता पुढे बघा, हा प्रश्न बघा, हा PYQ बघा, म्हणजे कशा प्रकारचा एक स्टेटमेंट बेस. आठवते 15 पैकी 3 प्रश्न या प्रकारचे असतात इकॉनॉमीची जर PYQ अनालिसिस असेल तर. व्याजदर कमी झाल्यास लोक म्युच्युअल फंडाकडे का वळतात? व्याजदर जर कमी झालं तर म्युच्युअल फंडाकडे लोक वळतात. याचं कारण जोखीम शून्य असते. मी आताच तुम्हाला म्हटलं म्युच्युअल फंड मध्ये जोखीम असते. अरे बाबा, तुमच्याकडनं पैसे गोळा करून ती कंपनी शेअर मार्केटमध्ये गुंतवत आहे, तिथं प्रॉफिट झाला तर तुम्हाला प्रॉफिट होईल, तिथं लॉस झाला तुम्हाला लॉस होईल. त्यामुळे इथं जोखीम शून्य नाही, इथं जोखीम असते. सरकार अनुदान देते, इथं सरकारचा संबंधच येत नाही. तुमच्यात कंपनी स्टॉक मार्केटमध्ये कार्यक्रम आहे, कर भरावा लागत नाही. याच्यावर जो कर भरावा लागतो त्यालाच तर STT म्हणतात रे बाबा. कालचं माझं लेक्चर बघून घ्या की डायरेक्ट टॅक्स मध्ये इन्कम टॅक्स आणि कॉर्पोरेट टॅक्स यानंतर 3 नंबरचा ग्रोईंग टॅक्स हा STT आहे, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. आन्सर आहे अधिक परतावा मिळण्याची शक्यता, कारण प्रॉफिट बेस आहे ना हे, म्हणून बँकेचे व्याजदर कमी झाले तर म्युच्युअल फंड मध्ये काय गुंतवणूक वाढते. दुसरा प्रश्न बघा, खालीलपैकी म्युच्युअल फंड गुंतवणूक वाढवण्याचे प्रमुख कारण कोणते आहे? सेम आयोगाची जी लँग्वेज आहे इकॉनॉमिकची तीच लँग्वेज प्रश्नाची आहे, ही काय टेस्ट 3 ची लँग्वेज नाही आहे. आता मला सांगा, खालीलपैकी कोणत्या कारणामुळे म्युच्युअल फंड ओके हे वाढते? नंबर 1 मला सांगा, बँक व्याजदरामध्ये जर वाढ झाली, ओके तुमचा आन्सर काय तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. बँक व्याजदरामध्ये वाढ झाली तर लोक म्युच्युअल फंड मध्ये कशाला जाणार रे बाबा, त्या बँकेत पैसे गुंतवणार ना, आणि त्यात आता 0 रिस्क आहे, 100% माहिती रिटर्न मिळणार आहे, त्यामुळे म्युच्युअल हे पर्याय येणार नाही. कृषी उत्पादनात घट, कृषी उत्पादनात जर घट झाली तर स्वतःजवळचे पैसे कमी होईल ना, तो कशाला जाईल म्युच्युअल फंड मध्ये, त्यामुळे हा संबंधच येत नाही. आयातीचा आणि याचा काय संबंध? त्यामुळे जेवढी आर्थिक साक्षरता वाढते, तुम्हाला आठवते का आजकाल शेअर मार्केटमध्ये लोकांच्या गुंतवणुकीचं प्रमाण खूप वाढलेलं आहे, आपल्या गावाकडे बघा ना. जेवढी आर्थिक साक्षरता वाढते तेवढं म्युच्युअल फंड हे वाढते. हा योगाचा प्रश्न असू शकतो बरं का. तुम्हाला विचारते प्रजनन दर कमी होण्याचे कारण म्हणजे काय, आठवते बालविवाहाचे सामाजिक कारण म्हणजे काय, त्या कॅटेगरी मधला हा प्रश्न आहे. आणि त्यानंतर हा फॅक्च्युअल प्रश्न किती टक्के, 40%. कोण्या बेसवर, या बेसवर हा विचारला. या प्रकारे व्हॅल्यू ऍडिशन करा, 100% मार्क पुढे जाईल. इको पॉलिटी आणि हे तर फक्त इकॉनॉमीसाठी बॅच आहे आपली, ह्या 3 विषयाला. बाकीला त्याला काय म्हणतात की हे लागत नाही आहे. ओके, ही आपली बॅच आहे ती इकॉनॉमी प्रो बॅच. लवकरच याचं मी डेमो लेक्चर म्हणजे काय कसं कोणी घ्यायचं हे बेसिक नाही बरं का, हे बॅचेसची बॅच आहे. समजलं, म्हणजे बॅच केली किंवा तिथं नाही फायदा झाला, मग आता व्हॅल्यू ऍडिशन कशी करायची सर, 10च्या वर मार्क जात नाही, ही त्यांच्यासाठी आहे ज्यांचं बेसिक एकदमच त्याला काय म्हणतात की ओके म्हणजे हे आहे, म्हणजे 4-5 मार्क इकॉनॉमी मध्ये, त्यांनी ही कंबो बॅच घ्या. कळलं? ABHI 50 हा कोड वापरा, डिस्काउंट पण मिळेल. 100 पैकी 30 पैकी 26 मार्क मिळेल. येणार तर यातून, नाही आलं तर कुठूनच येणार नाही ते. ठीक आहे परत. बाकी हे सगळं जाहिरात दिलेले आहे, एक वेळा बघून घ्यायचा, मी टाकतो ही PDF हे. ठीक आहे, चला समजली पर्यंत. मी 100% सांगतो, हा टॉपिक जर मी घेतला नसता तर कदाचित तुम्ही ह्या कव्हर सुद्धा करू शकले नसते. थेंबे थेंबे तळे साचे, या प्रकारे रोजचा 5-5 मिनिटं हे करत राहा. ओके, एखादी 3 मार्क जरी वाढले तरी 3 मार्क म्हणजे जोक नाही ना. पास नापास मधला फरक हा फक्त 3-4 मार्काचा असतो, बाकी सगळे लग्नातले वराती असतात. कळलं का? जे फक्त शोभा वाढवायला आलेले आहे. खरा गेम कोणामध्ये माहिती का, त्या 5 मार्कामध्ये. ज्याचा स्कोर 55च्या वर आहे त्यांच्यामध्ये खरी कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण त्या कॉम्पिटिशन मध्ये जाण्याचा प्रयत्न हा करू ते. ठीक आहे, चलो थँक्यू.